सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 19 मार्च ते 27 मार्च असा चैत्र नवरात्रीचा काळ सुरू झालेला आहे. बघा, बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केलेली असेल, मंगल कलश भरलेला असेल, अखंड दिव्याची आपण सेवा करतो. आपल्या घरात आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असेल तर घरामध्ये चैत्र नवरात्री असू द्या, मग अश्विन नवरात्री, काही संकेत आपल्याला आपली कुलस्वामिनी देवी लक्ष्मी जरूर देत असते. तर कुलदेवी म्हणजे जी आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या घराच्या प्रगतीत तिचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतो. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. या कुळाच्या स्वामिनीलाच आपण कुलदेवी असं म्हणत असतो. पिढ्यानपिढ्या आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची आपण सेवा करत असतो. आपल्या प्रत्येकाच्या घरात या कुलदेवीची सेवा घडतच असते आणि घडायलाच हवी. चैत्र नवरात्री असू द्या किंवा अश्विन नवरात्री, मंगळवार, शुक्रवार आपल्या कुलस्वामिनीच्या वारी आपल्या घरात आपल्या देवी आईची सेवा घडणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. काही घरामधील कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असते, कुणाकुणाची कुलदेवी मोहटा देवी, रेणुका आई, आई सप्तशृंगी, तर कुणाची कोल्हापूरची आई अंबाबाई महालक्ष्मी असेल, तर कुणाची कुलदेवी कालिका माता सुद्धा असते. बघा, 3.5 शक्तिपीठच आपलं प्रत्येक घराण्याचं कुलदैवत असते. जशी एक आई आपल्या लेकरांचा सांभाळ करत असते, तशी प्रत्येक घराची कुलदेवी त्या त्या घराचा कायम सांभाळ करत असते, कायम पाठीशी असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणतीही कठीण तपश्चर्या करायची गरजसुद्धा लागत नाही, म्हणजे खूप कठीण सेवा करावी लागत नाही. कुलदेवी ही स्वयंभू आहे. पिढ्यानपिढ्या घराण्यातून कुलदेवीची सेवा घडत असते. जर एखाद्या घराची कुलदेवी त्या घरावर नाराज असेल तर त्या घरावर संकट येतात, घरात वादविवाद होतात, भांडणे होतात, घरातील शांतता नष्ट होते, संतान सुख मिळत नाही, वेगवेगळ्या समस्या त्या घरांमध्ये येत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा आपली कुलदेवी प्रसन्न होत असते. बघा महिलांनो, तुमच्या घरावर तुमची कुलदेवी जर नाराज असेल तर चैत्र नवरात्री सुरू आहे. नवरात्रीतच काय तर आपली कुलदेवी जर आपल्यावर नाराज असेल ना, तर आपल्या घरावर काही वेळा संकट येतात. पण आपल्या आईला प्रसन्न करणं खूप कठीण नाही. तिची नित्य नियमाने जरूर सेवा करा महिलांनो. साध्या सोप्या सेवेने सुद्धा आपली माऊली आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते आणि आपल्या देवघरात जागृत स्वरूपात वास करत असते. बघा, तुमच्याकडं फोटो असेल, मूर्ती असेल, नित्य नियमाने जरूर सेवा करा. मंगळवार, शुक्रवार, चैत्र नवरात्री, अश्विन नवरात्री जरूर सेवा करावी. आपलं सहकुटुंब सहपरिवार जाऊन तिच्या मुख्य स्थानी जाऊन तिचं दर्शन करावं, तिचा मानपान करावा, तिची साडी चोळीची ओटी भरावी. अशा साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा, या सेवेने सुद्धा आपली कुलस्वामिनी कायम आपल्या घरात आपल्या आयुष्यात जागृत स्वरूपात वास करत असते आणि कायम तिचं आपल्याला रक्षण कवच प्राप्त होत असतं. म्हणून तुमचं जर कुलदैवत जवळ असेल तर चैत्र नवरात्री असेल, अश्विन नवरात्री, तुम्ही तेव्हासुद्धा देवी आईचं दर्शन घेऊ शकता. किंवा नाही जमलं, नवरात्रीत गर्दी असेल, तुम्ही इतर वेळीसुद्धा सहकुटुंब जाऊन आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन करा, तिचा मानपान करा, तिची ओटी भरा, पूर्ण ओटी भरा तिची. बघा, देवी आई या सेवेने खूप प्रसन्न होते. आपली लेकरं आपली आठवण करून आपल्या नित्य दर्शनाला येतात, आपली ओटी भरता, मानपान करता, नैवेद्य पाणी करतात. आपल्या या सेवेने आपली माऊली आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या कुळाचं रक्षण करते, लेकराबाळांची प्रगती करत असते. म्हणून देवी आईची सेवा करणं, आपल्या देवी आईला काय पाहिजे असतं, आपल्या लेकरांनी आपली सेवा करावी, आपली आठवण काढावी नेहमी, एवढंच आपल्या माऊलीला पाहिजे असतं आपल्याकडून. म्हणून सेवा जरूर करावी, तिचा मंत्रोच्चार करा. बघा, मंत्र सेवा तर कधीच खाली जात नाही महिलांनो. दिवस रात्र देवी आईचा तुम्ही उठता बसता सुद्धा मंत्रोच्चार करू शकता. जसं
जसा आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी माऊलींचा मंत्र जप करतो, तसा तुम्ही बाहेर असाल, घरात असाल तर जरूर देवी आईचा सुद्धा तुम्ही मंत्र जप करू शकता. किंवा मंगळवार, शुक्रवार, चैत्र नवरात्री, अश्विन नवरात्री देवी आईचा मंत्रोच्चार करावा, महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करावा, श्री सुक्तम पाठ करावा. अशा साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपली कुलस्वामिनी जरूर आपल्यावर प्रसन्न राहते. बघा, आपल्या घरातील वयस्कर माणसं असतील, वडीलधारी माणसं जशी आपल्या घराचं रक्षण करतात, बघा एखादं म्हातारा माणूस आपल्या घरात असेल तरी पण बघा घराला भरभक्कम आधार असतो. तशाच पद्धतीने त्यांचा कायम घरावर, घरातल्या व्यक्तींवर दबदबा असतो, आधार असतो. अशा घरावर कधी संकट येत नाही. तशीच आपली प्रत्येक घराची एक कुलदेवी, कुलस्वामिनी असते आणि ती आपल्या घराचा सांभाळ करत असते. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीचं दर्शनाला जरूर जा. कुटुंबाने, संपूर्ण कुटुंबाने देवीचं दर्शन घ्यावं, ज्यामुळे कुलदेवीचा कायम आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. बघा, एखादं अचानक संकट येणार असेल तर आपल्यावर कुलदेवी आपलं रक्षण करते. म्हणूनच कायम आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवावा. बघा, मंगल कलशाच्या नारळाला वगैरे तडा गेला तर समजून जायचं की आपल्यावर, आपल्या लेकरा बाळांवर, कुटुंबावर काहीतरी मोठं संकट होतं आणि देवी आईने स्वतःवर ते संकट घेतलेलं आहे. म्हणून मंगल कलशाची स्थापना जरूर आपल्या देवघरात महिलांनो करत जायची. तुम्हाला नसेल तुमचं कुलदैवत माहीत तरी पण 3.5 शक्तिपीठच आपलं कुलदैवत आहे. अंबाबाईचं नाव घ्या आणि मंगल कलशाची स्थापना मंगळवार, शुक्रवार, चैत्र नवरात्री अशा शुभ तिथी, अश्विन नवरात्री शुभ तिथींना आवर्जून आपल्या देवघरात मंगल कलश भरावा. दर मंगळवार, शुक्रवार कलशातलं नारळाचं पाणी बदलावं. नारळ तुमचा तडा वगैरे गेला, कोंब आला, तुम्ही दुसरा नवीन नारळाचा मंगल कलश भरू शकता. कलशावर विड्याची पानं, आंब्याची पानं आवर्जून ठेवावी. मंगळवारी, शुक्रवारी तरी आवर्जून ही पानं ठेवावी. शुभतेचे प्रतीक आहे आणि मंगल कलश तर लक्ष्मीचं प्रतीक आहे. घरात दारात कशालाच कमी राहू देत नाही आई. म्हणून असा मंगल कलश आपल्या देवघरात जरूर भरावा. बघा, नवरात्रीत काही संकेत देवी आई आपल्याला जरूर देत असते. माता लक्ष्मी आपली कुलस्वामिनी नवरात्रीत आवर्जून आपल्याला संकेत देते की आई आपल्यावर प्रसन्न आहे. आणि नाराज असेल ना आई तरी पण संकेत मिळतात. काही ना काही संकटांना सामोरं जावं लागत असेल तर देवी आईला साकडं घालायचं आहे. देवी आईला भांग बांधणी काढून घ्या महिलांनो. आता भांग बांधणी म्हणजे काय करायचं, एक सुपारी काढायची, एक नारळ घ्या, 21 रुपये घ्या, 11 रुपये घ्या किंवा 101 रुपये घ्या. ते हातात घ्यायचं आहे तुम्हाला. दोन्ही हातात घ्या. पती पत्नीने मिळून देवी आईसमोर दिवा अगरबत्ती करा. आसन घेऊन बसा आणि भांग बांधणी काढून ठेवायची आहे. देवी आईच्या साडी चोळीचे, ओटीचे पैसे काढून ठेवायचे आहे. देवीला प्रार्थना करा की तुझ्या म्हणजे दर्शनाला यायला आम्हाला उशीर झालेला आहे. तुझ्या सेवेत आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल, आम्ही भांग बांधणी काढून ठेवत आहोत, तर ही कबूल करून घे. लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करतो की तुझ्या दर्शनाला येऊ, तुझा मानपान करू, तुझी ओटी भरू, तुझा पूर्ण म्हणजे तुझी सेवा करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. घरातून आम्ही ही सेवा करत आहोत, कबूल करून घे. अशा पद्धतीने सुद्धा घरातून तुम्ही सेवा करू शकतात. आणि जी भांग बांधणी काढून ठेवलेली आहे, जे पैसे काढून ठेवलेले आहे, जेव्हा तुम्ही लवकरात लवकर देवी आईच्या दर्शनाला जाल त्याच पैशांमध्ये अजून पैसे वाढवायचे आणि देवी आईचे तिथं मुख्य स्थानी गेल्यावर, मूळ स्थानी गेल्यावर तिथं तिची ओटी घ्या. तिचा मानपान करण्यासाठी ज्या वस्तू लागतात ना त्या भांग बांधणीमधून काढलेल्या पैशातून आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही भांग बांधणी काढू शकता. बघा, या चैत्र नवरात्रीत जर तुमच्यावर काही संकट असतील, काही अडीअडचणींना तुम्ही सामोरे जात असताल तर अशा पद्धतीने देवी आईला प्रार्थना करून घ्यायची आहे. आई आहे, आपल्या लेकरांवर नाराज राहू शकत नाही. तुम्ही नतमस्तक होऊन तर बघा, पती पत्नीने जोडीने मिळून आईला नमस्कार करून तर बघा. चैत्र नवरात्रीचा महिना आहे. तुमची सेवा, तुमची प्रार्थना खाली जाणार नाही. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल. अडीअडचणी असल्या तरी रात्रीतून आयुष्याचं सोनं करेल आई. क्षणात तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरादारात शुभ मंगल गोष्टी घडून येतील. सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करेल. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सेवा करू शकता.
आता घरात जर आई प्रसन्न असेल, नवरात्री संकेत तर आपल्याला देतेच. बघा, घरात खूप एकोप्याचं वातावरण, आनंददायी वातावरण आपल्याला दिसत असतं. सगळीकडे आनंददायी वातावरण तुम्हाला जर जाणवत असेल, घरात इतकं सकारात्मक वाटायला लागत असेल तुम्हाला, देवघर असू द्या किंवा तुमच्या संपूर्ण घरात अगदी दैवी चमत्कारिक वातावरण तुम्हाला जाणवत असेल, की आनंदाच्या गोष्टी आपल्या घरात घडणार आहे, असं जर तुमच्या मनाला आनंददायी वाटत असेल ना, समजून घ्या तुमची देवी आई तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ कुठंच पारिजातकाचं झाड नाही, पण तुम्हाला पारिजातकाच्या फुलांचा वास येत आहे. समजून जा, गौरी माता, माऊली पार्वती माता म्हणजेच आपली कुलस्वामिनी आपल्यावर खूप खूप प्रसन्न आहे. त्याचबरोबर एखादी पाल तुम्हाला दिसली घरात किंवा घराबाहेर, खूप शुभ संकेत आहे. देवी लक्ष्मी तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रसन्न झालेली आहे. घुबड वगैरे दिसली तुम्हाला, अतिशय शुभ संकेत आहे. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर झालेली आहे. अचानक तुमच्या घरात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झालेला आहे. सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, चिमण्या तुमच्या घरात येत आहे. हाकलून देऊ नका त्यांना. त्यांचा चिवचिवाट तुमच्या घरात आनंददायी वातावरण निर्माण करत आहे. तुमच्या घरात शुभ गोष्टी घडून येणार आहे. चैत्र नवरात्रीत हे संकेत दिसत असतील तर दुर्लक्ष अजिबात करू नका. सर्व शुभ संकेत आहे हे. त्याचबरोबर या नवरात्रीत तुम्ही देवघरात अखंड दिवा लावलेला असेल तर त्या दिव्यावर रोज काही ना काही फूल वगैरे तयार होत आहे. तर याचा अर्थ आई भगवती तुमच्या सेवेवर अतिशय प्रसन्न आहे. किंवा तुमच्या स्वप्नात देवीचा गड आला, मंदिर, देवी, एखादं सुंदर कन्या रत्न तुम्हाला स्वप्नात वगैरे दिसलं, नाग दिसला, सिंह दिसला, वाघ दिसला, हत्ती, ह्या गोष्टी जर स्वप्नात दिसल्या तर समजून जा, देवी आई तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि आता सर्व तुमच्या मनाजोगच घडून येणार आहे. महिलांनो, दादांनो, हे संकेत जर तुम्हाला आजूबाजू किंवा स्वप्नात वगैरे दिसत असतील ना, तर खूप शुभ संकेत आहे. नवरात्रीचा काळ सुरू आहे. देवी आई आपल्या लेकरांना असे शुभ संकेत जरूर देत असते. बघा, हे शुभ संकेत दिसणे म्हणजे तुमचे दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस येण्याची ही चाहूल आहे. स्वप्नात ओटी दिसणे, ओटी भरणे, असे स्वप्न किंवा होम हवन, नारळ स्वप्नात दिसणे, हे सुद्धा खूपच शुभ संकेत आहे. त्याचबरोबर कन्या, मुली जेवताना दिसणे, हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे. या चैत्र नवरात्रीत जर एखादी कन्या रत्न तुम्हाला दिसली आणि घरी जर तुमच्या येत असेल, तिला खाली हात पाठवू नका. तिला एखादं फळ द्या, एखादं फूल द्या तिच्या हातात, तिला हळदी कुंकू लावा. तिच्याकडून सुद्धा 10 वर्षाखालील जर मुलगी असेल, तिच्या हातून सुद्धा तुमच्या कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. सुख सौभाग्यात भरभराट होणार आहे. तुमच्या घरात भरभराट होणार आहे. अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल. बघा, चैत्र नवरात्रीचा काळ सुरू आहे. 27 तारखेपर्यंत तुम्हाला जर कन्यापूजन करायचं असेल, असं नाही की अश्विन नवरात्रीत केलं आपण कन्यापूजन तरच आपल्याला फळ मिळेल, नाही. चैत्र नवरात्रीचे दिवससुद्धा खूप खूप शुभ असतात. यात सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता. 1 कन्या मिळो, 5 मिळो, 2 मिळो, जेवढ्या मिळतील ना त्या कन्यांना काहीतरी गोड प्रसाद द्या, खिरीचा, शिऱ्याचा. त्यांना काहीतरी तुम्ही भेटवस्तू देऊ शकता. तुम्हाला जेवढं परवडेल तेवढं तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकता. त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावा आणि त्यांच्याकडून स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. बघा, यामुळे सुद्धा आपली कुलस्वामिनी कायम प्रसन्न राहते. एखादं कन्यारत्न तुम्हाला अचानक दिसत असेल, सकाळी सकाळी उठलात तुम्ही, बाहेर गेला, अगदी सुंदर कन्यारत्न तुमच्या दृष्टीस पडत असेल, साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे. नमस्कार करून घ्या. लांबून जरी नमस्कार केला, तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या. बघा, माता लक्ष्मी तुम्हाला इतकी पावणार आहे की तुमचे सर्व स्वप्न माता लक्ष्मी क्षणात पूर्ण करणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या चैत्र नवरात्रीत एखाद्या देवी आईच्या मंदिरात गेला, तुम्ही देवी आईची ओटी वगैरे भरली, नमस्कार केला आणि बसलेले आहात, एकदम अचानक कुणीतरी तुम्हाला देवी आईची वेणी दिली, बांगड्या दिला, फूल दिला, नारळ दिला,
प्रसाद दिला तर हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे. देवी आईने तुमची ओटी कबूल करून घेतलेली आहे. तुम्हाला प्रसाद स्वरूप या गोष्टी दिलेल्या आहे. बघा, नारळ असेल, तुम्ही पती पत्नीने मिळून फोडून वगैरे खाल्ला, प्रसाद स्वरूप चालेल. वेणी तुम्ही डोक्यात माळू शकता. देवी आईच्या बांगड्या वगैरे तुम्हाला मिळाल्या तर जरूर आवर्जून स्वतःच्या हातात घालायच्या आहे. कुंकू वगैरे मिळालं तर रोज अंघोळीनंतर ते कुंकू तुमच्या कपाळी लावत जा. महिला